तुझ्यावर मला सावरण्याची जबाबदारी काय हवी हवी? आणि मला कोणीतरी सावरावं. हे काय मी अपंग नाहीये. हात पाय डोकं शाबूत आहे माझं. प्लीज पुन्हा पुन्हा जागृतीच्या आठवणी काढू नकोस, त्याच्यामुळे तुलाच त्रास होईल. हे बघ, या आठवणीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर, नाहीतर तुझी तब्येत आणखीन खालावेल. जागूच्या सगळ्या आठवणींमधनं मी कशी बाहेर पडू सांग ना मला तू. मी सांगते तुला, ती पप्पांना पण खूप वाईट साईड बोलली असणार आहे. ती माझं आणि मंजितचं लग्न असं सहजासहजी नाही होऊ देणार. शरद काकांना तुझं आणि मंजितचं लग्न मान्य आहे ना? बस मग तू कशाला एवढी मम्माची काळजी करतेस? जेव्हापासून प्राची मॅडमने आम्हाला म्हणजे मोनिकाला आणि मला एकत्र पाहिलंय तेव्हापासून मला मोनिकाची खूप काळजी वाटते. काळजी? फक्त काळजी करत बसणारच काय करणार आहे? काय करू तेच कळत नाहीये. अरे जा मोनिकाच्या हात धरून घेऊन ये आपल्या घरी. मी तुमच्या सगळ्यांच्या आधी तिथे का गेलो होतो याचं स्पष्टीकरण मला तुम्हाला द्यायचं आहे. पण मला आता स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये. हे बघ, आणि तुझ्याकडे स्पष्टीकरण मागितलंय कोणी? बाबा, तुम्ही जर माझं म्हणणं ऐकूनच नाही घेतलं तर मी माझी बाजू मांडू कशी? पण तुला तुझी बाजू मांडायला सांगितलंय कोणी? पप्पा, अरे मोनिका, ये बेटा ये बाळा, कशी आहेस? मजेत. काय झालं, फोन केला सर्जंट? पप्पा, मम्माने परवा मला आणि मंजितला सोबत पाहिलं आणि खूप ओरडली ती. आमची पण वादावादी झाली या विषयावरून घरात. पण मी सांगितलं तिला, म्हटलं मोनिकाचं लग्न मंजितशी होणार म्हणजे होणार, तू काळजी करू नकोस. तुझं लग्न फक्त मंजित सोबतच होणार. थँक्यू पप्पा, थँक्यू. माय स्वीट बेबी. पण पप्पा, मला खूप भीती वाटते मम्माची. ती अशी शांत नाही बसणार. ती माझ्या आणि मंजितच्या लग्नामध्ये अगदी पाषाणासारखी उभी राहील. कसले भारी भारी शब्द वापरतेस का? पाषाण बेषाण काय? पाषाण बेषाण काय नाही. आणि ती जर का पाषाण असेल ना तर हा तुझा पप्पा असे असंख्य पाषाण चक्काचूर करून टाक. ती जर शेर असेल ना तुझा पप्पा, सवा शेर आहे, लक्षात ठेव. काय घाबरू नको, टेन्शन अजिबात घेऊ नको. तुझं लग्न मंजित बरोबर मी लावून देणार म्हणजे देणार. ओके? बरं, मी आता निघतोय, तू पण माझ्या बरोबर चल, तुला वाटेत सोडतो. चल चल ग, टेन्शन घेऊ नकोस रे. चल बेटा चल. आले आले. बाबा, हाय ज्योतिबा, तुम्ही आलात? सरप्राईज हो की नाही? किती दिवसांनी आलात बाबा. थांबा, मी आईला बोलवते. बोलो बोलो. आई, अगं आई, बाबा आलेत. अगं तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. ते पाणी बिणी काय नको, तू आधी इथे बस बघू. ये ये लवकर बस 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 बस. असं खरं सांगू आशा,
मला ना माझ्या स्वर्गात आल्यासारखं वाटलं. काहीतरीच बोल नका. अगं काहीतरीच म्हणजे काय, ज्या घरट्यात माझी पिल्लं राहतात तो माझ्यासाठी स्वर्गच नाही का? हा, आणि आपल्यासाठी स्वर्ग स्वर्ग असा वेगळा काय असतो सांगू? बर, माझी बाकीची पिल्लं कुठे आहेत? हा, अविनाश, मोनिका, आहे मोनिका येते, बाहेर गेले. माधुरी, सागर. बस आम्ही चहा घेऊन येते. हा. तुम्ही तो मीच. या ना. काय काम होतं? प्राची नार्वेकर, माझ्या मुलीचा जागृतीचा खून झालाय. कळलं असेलच तुम्हाला. काय? हो, मला माहित नाही. आणि मला कसं कळेल? मला कोण सांगणार? वा, छान अभिनय करतीयस प्राची. माझ्या जागृतीचा खून झालाय आणि त्यामुळे जान्हवीच्या डोक्यावर परिणाम होऊन तिची तब्येत बिघडली आहे. आता माझ्या जान्हवीला जर काही झालं तर मात्र. हे सगळं तुम्ही मला काय सांगताय? जाऊन डॉक्टरांना सांगा ना. त्यावर मी काय इलाज करणार आहे? हे, जास्त बोलायचं नाही सा. ज्या दिवशी मला त्या व्यक्तीचं नाव कळेल जिनं माझ्या जागृतीचा खून केलाय, तो दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. ज्या दिवशी तुमची खात्री पटेल ना, तेव्हा त्या व्यक्तीला जाऊन हे सगळं सांगा. तुम्ही उगाच मला त्रास देऊ नका. आणि आता तुम्ही इथून निघालात ना तर फार बरं होईल. ज्या कोणी माझ्या जागृतीला माझ्यापासून हिरावून घेतलंय त्या व्यक्तीने आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात करावी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा मी दिवाकरांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की जागृतीच्या खुनासंदर्भात त्यांना एका व्यक्तीवर दाट संशय आहे. संशय? कोणत्या? नाही, नाव डिक्लेअर केलं नाहीये त्यांनी, पण म्हणाले मला पुरावे हाती लागल्यावर नाव डिक्लेअर करेल. आणि एवढे म्हणाले की
ज्या कोणी त्या व्यक्तीला मदत केली असेल त्यालाही सोडणार नाही. आशा, ए आशा, आशा. आले आले हा, ये. काय बस. कशाला हाका मारते एवढ्या? अगं हे मला तुझ्याशी बोलायचं आहे. हो काय बोलायचंय? काय नाही ग, आपलं असंच. इश, कमाल आहे तुमची. काय म्हणतात ना आशा, मला कधी एकदा घरी पोचतोय असं झालं होतं. आपल्याला जेव्हा एखाद्या आवडत्या ठिकाणी पोहोचायचं असतं ना, तेव्हा तो प्रवास अगदी जवळचा असला ना तरी लांबचा वाटायला लागतो. माहितीये मला, खरंय तुमचं. म्हणजे आशा तुला खरं सांगू, मी जरी कामाला बाहेर गेलो होतो ना तरी मनाने मात्र या आपल्या घरट्यातच होतो. मी काय म्हणते, तुम्ही पणशीकर साहेबांना फोन करून काही विचारलं का? हो म्हणजे नाही बोललेलो अजून. पण तू काय म्हणत होतीस, ते काय चिडून निघून गेले वगैरे? हो म्हणजे कसं सगळं व्यवस्थित चाललं होतं, तेवढ्यात मोनिका आली आणि ती समीरला म्हणाली की तुम्ही अगोदर येऊन गेलात. ते ऐकल्यानंतर पणशीकर साहेबांना राग आला. ते अचानक निघतो म्हणाले आणि उठले, म्हणजे निघालेच ते. मला काय करावं कळेना. म्हणजे शरद भाऊजी होते पण त्यांना सुद्धा नेमकं काय विचारावं काय बोलावं काही कळतच नव्हतं. म्हणजे तुम्ही जरा फोन करून विचारा ना की नेमकं आमच्याकडून काय चुकलं, कसला राग आला याने एवढा. जरा फोन करा ना त्यांना. हो बघतो, उद्या फोन करून बघतो. झोपा आता, प्रवासातून दमलात ना. हा म्हणजे इथे येईपर्यंत दमलेला होतो थोडासा, पण एकदा घरात शिरल्यानंतर सगळा शेणवता निघून गेला. चला झोपा आता, पण सकाळी फोन करायला विसरू नका. आठवणीनं फोन करा. हो. ऐक माझ्या जागृतीचा तू खून केलायस. नाही सोडा मला. नाही तू मारलायस तिला. नाही. मी तुला सोडणार नाही. ठार करेन, जीव घेईन तुझा. जीव घेईन. सोडा मला.
प्राची, माझ्या जागृतीचा खून झालाय आणि त्यामुळे जान्हवीच्या डोक्यावर परिणाम होऊन तिची तब्येत बिघडली आहे. तर माझ्या जान्हवीला जर काही झालं तर मात्र ज्या दिवशी मला त्या व्यक्तीचं नाव कळेल जिनं माझ्या जागृतीचा खून केलाय, तो दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. मीच जागृतीला मारलंय याची खात्री जर का दिवाकरनं पटली तर ते मला खरंच जिवंत सोडणार नाही. त्यांचे डोळे तरी हेच सांगत होते. या दिवाकरचा मला काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. मम्मा चल ना गं, मला खूप कंटाळा आला. माझी बॅग भरून दे तू आता. करते जागू काय बघ, सगळा पसारा जसाच्या तसा पडलाय. भरायला नको तुला स्कूल बॅग वेळच्या वेळी. मी तुला किती वेळा सांगितलं की अभ्यास झाल्यावर लगेच सगळी पुस्तकं दप्तरात भरून ठेवायची. कळत नाही तुला? तू आहेस ना माझी बॅग भरायला. काय मी आहे ना, प्रत्येक वेळेला मीच आपली मदत करायची. तुला नको आवडायला सगळं. बघ सगळी इथेच. काय हे जागू, वेळच्या वेळी दप्तर भरावं ग. असं काय म्हणतेस जागू तू? तुझ्या मैत्रिणीचा अभ्यास पूर्ण झालेला असतो म्हणून ती खेळायला जाऊ शकते. तुझा अभ्यास पूर्ण झाला की तू पण जा खेळायला. मी कधी तुला नाही म्हणते. पण सगळा अभ्यास झाल्याशिवाय मी तुला खेळायला सोडणार नाही. कळलं तुला? जान्हवी, काय चाललंय तुझं? काय हो, तुम्ही काय उठलात? अगं अगं, कोणाशी बोलतेस तू? कोणाशी काय? जागृतीशी बोलते. बघा की, खेळ खेळ खेळते दिवसभर आणि अशी रात्री मला उठवते स्कूल बॅग भर म्हणून. काय ना, ऐकतच नाही अजिबात. काय काय बोलतेस का तू? कुठे जागृती? अहो तुम्ही असे घाबरलात काय? हिची काय पहिली वेळ आहे काही रात्री अपरात्री मला उठवायचं आणि स्कूल बॅग भर म्हणून म्हणायचं? काय बघतेस काय आमच्याकडे? चल लवकर, मला मदत करायला ये आणि स्कूल बॅग भर लवकर आणि जागेवर नेऊन ठेवती. अगं जान्हवी, भानावे, तू तू चल बरं आधी माझ्या बरोबर. अहो तुम्ही इतके अस्वस्थ का होताय? जाऊन झोपा बरं. मी येते हिची स्कूल बॅग भरून. अहो हिला शाळेत जायला उशीर होईल उद्या सकाळी भरत बसले तर. तू चल बरं माझ्या बरोबर आतमध्ये चल. ते स्कूल बॅग वगैरे राहू दे, चल तू आधी आतमध्ये चल. हो पण असं काय करता? अगं मी आवडेल ते सगळं. पण नीट आवडा सगळं, नाही तर उद्या ती सकाळी रडत बसेल. अगं तू काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित बघतो. चल तू आधी आतमध्ये चल चल. नाही, मला असं कळलं की तुम्ही त्या दिवशी आमच्या घरी आलात आणि तडकाफडकी निघून गेलात रागावून. म्हटलं कुणी काय बोललं का, म्हणजे आमचं काय चुकलं का? नाही नाही, काय सुधाकर राव, खरं तर चूक तुमच्याकडून नाही आमच्याकडून झाली. तुमच्याकडून? तू जो तुझा काही इंडिपेंडंट बिझनेस सुरू करणार आहेस ना, तो ठीक आहे, पण आपला ऑलरेडी एक बिझनेस चालू आहे, त्यात तू आहेस की नाही? बालवयाची पहाट, तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध थकले